पूर्वी आपल्याकडे एक जुनी छान प्रथा होती, ती म्हणजे कोणी बाहेरून थकून भागून आलं की त्याला गूळ आणि पाणी द्यायचं. कालांतराने ह्या प्रथेचा सर्वांनाच विसर पडला आहे. पण ही प्रथा आपण अजूनही चालू ठेवू शकतो एक वेगळ्या पद्धतीने. म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गुळाचं सरबत कसं बनवायचं हे दाखवणार आहे. शिवाय हे सरबत एकदा बनवून ठेवलं की 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये आरामात तुम्ही टिकवून ठेवू शकता. चला तर मग फार वेळ न घालवता लगेचच पाहूया सोप्या पद्धतीने थंडगार, पाचक आणि स्वस्तात मस्त असं गुळाचं सरबत कसं बनवायचं. सर्वात आधी एका बाउलमध्ये सब्जा घालायचा, त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि एखाद्या चमच्याने मिसळून सब्जा भिजण्यासाठी ठेवायचा. आता एका कढईमध्ये पाणी घालायचं, त्यामध्ये पुदिन्याची पानं घालायची आणि चांगली खळखळून उकळी काढायची. पुदिन्याचा अर्क पूर्णपणे उतरला गेला की लगेचच पानं काढून टाकायची आणि त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. गूळ पूर्णपणे विरघळवून द्यायचा आणि गुळाचा मंद आचेवर चिकट पाक तयार करायचा. असा चिकट पाक तयार झाला की लगेचच ह्यामध्ये भाजलेले जिऱ्याची पूड, आमचूर पावडर, काळी मिरीची भरड, काळं मीठ आणि साधं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं. एक उकळी आणायची आणि लगेचच गॅस बंद करून हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं. तयार झालेलं सिरप एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून 2 ते 3 महिने टिकवून ठेवू शकता. सरबत करण्यासाठी थंडगार पाणी घेऊन त्यामध्ये सिरप घालायचं, भिजवलेलं सब्जा आणि थोडीशी पुदिन्याची पानं घालायची. इथे आपलं गुळाचं थंडगार सरबत तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. या रेसिपीसाठी लागणारं अचूक साहित्य आणि प्रमाण, त्याचबरोबर सविस्तर कृती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.